तर मित्रांनो चालले आपण लॉक लावू घराला. साखरपुडा आहे, त्यानंतर मॅचला पण जाऊ आपण. आज गावात लग्न आहे, हिमांशू पाटील समोसा खायला बहिणीला. तर जाऊन बघू आपण आता काय आहे तिकडे सिस्टम पूर्ण. वाकेश काकाने पेढे दिले सर्वांना उभा बनवा. पेढा दाखव कसा लागला, गोड आहे का कडू आहे? चांगला होता, एक नंबर वेळ आहे एकदम टॉप टू बॉटम पेढा. एले दुसरा कैसे खाया. मित्रांनो बघा तुला पोला कुठे लपवलाय तू पेढा? पेढ्याची गोष्ट नाही मिळत, आम्ही गेलेलो भविष्यातला. हाय फ्रेंड्स, तर आता झालं साखरपुडा वगैरे सगळं आणि आता निघालो डायरेक्ट AB ट्रॉफी. जायची इच्छा नव्हती पण आता पाचतळ आपली मॅच लेट लागणार आहे म्हणून चाललो आहे AB ट्रॉफीला. बघूया जिंकतात हरतात. आज पण काळा होतो का काय होतं तर जाऊनच बघू. आता आपण केळव्याला पोचलेत. केळवा नाही रे माहीम आहे का? तर इकडेच कुठेतरी आहे ना माहीमचा फेमस वडापाव. आपण आता खायला थांबले असते पण आपण आता जाम घाईत आहेत, तर जाऊ लगेच मॅच बघायला. सर्वात फेमस माहीम वडापाव. गर्दी बघू शकतात किती आहे. आपण येताना खाऊ, तुम्हाला दाखवतो ना. तर आता जाऊ. नॅचरल ग्रीनरी. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात बर्फ पडला तिकडे. बर्फ डायरेक्ट बर्फ पडला. पण तुम्हाला सांगू तर बर्फ नाही मिळत, मीठ आहे. मीठ टाटा नमक. आपके दूध में से नमक नहीं है तो ये नमक है, इधर आके आप ले सकते हो अनलिमिटेड. ते फक्त तुम्हाला केळीवालाच बघायला भेटेल असे मिठाचे डोंगर. फ्रीमध्ये या आणि येऊ ना. फ्री तर नाही, आता जर मालक जर ओळखीचा असेल तर तो तुम्हाला फ्रीमध्ये देऊ शकतो. पण आता सर्वांना फ्रीमध्ये नाही देऊ शकत, नाही तर तो स्वतः भिकारी होऊन जाईल. तर आता बघू. आज आपण कोणत्याही ग्राउंडवर गेले तर आपली पहिली मॅच कोणासोबत आहे? ओपनची टीम आज निकोला बोलवला खेळायला. काय माहित कोणासोबत मॅच आहे. काय भेटते का नाही बॅटिंग बॉलिंग. तर तुला ते पण नाही माहीत का कोणासोबत मॅच आहे? नाही. मँगो मँगो AB ट्रॉफी. पोचलेत आपण इकडे, पण मॅचच चालू नाही झाली. पहिल्या मॅचसाठी बोलवलं आणि आता काय करू आपण, जाऊन बसू तिकडे. अशी तशी टुर्नामेंट नाही, 3 लाख मोलाची टुर्नामेंट खेळ. मॅच आता थोड्याच वेळात चालू आहे. फुल क्वालिटी. आज त्यांचा लग्न वाढदिवस, त्यांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हरीश्वर भाऊ मॅच चालू झाली आहे. टीम मीटिंग करत आहे आता, तर चालू होईलच लवकरच मॅच. आता चला फिल्डिंग सेट करायची आहे लवकरात लवकर. पहिली ओव्हर टाकत आहे आता. फुल पुन्हा एकदा समोरून मात्र वळवलंय. काय गोलंदाजी केली भूषण पाटील यासाठीच ओळखला जातो. मॅग्निफिसंट. दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलाय भूषण पाटील. कल्याण डोंबिवलीचा बॉलर. भूषण पाटील कल्याण डोंबिवलीवरून बोलावलेला आहे. फुल स्पीड रॉकेट बॉलर. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी आलेला आहे मनोज पाटील. फुल स्पीड, पण अंपायरच्या दोन्ही समांतर रेषेत उभे आहेत. इनिंग चालू झालेली आहे. बघूया आता तिसरा बॉल पडला. स्वागत आहे मनोज पाटील मान्या. पहिला बॉल 6 मारण्यात.
नाहीतर मोठा प्राण करण्याचा प्रयत्न परंतु अप्पी हार न मानणारी शेवटच्या पॉइंटला काम. ओ माय गॉड, आता 22 रन. या गेला प्रतिम लाटेट स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउटचा फटका कलात्मकतेचा आविष्कार दाखवून यावेळेला स्टाईलिश फिनिश करत असताना झेल सोडायचा त्याचा भुगतान सोसा. याचे सुरेंद्र राजेश खूप महत्वपूर्ण भूमिका. प्रकाश टुंडा आज मात्र या तिकडे पहिला राऊंड जिंकलेत केळवेला AB ट्रॉफीमध्ये. तर आता आपण जाऊ परत दुसरी मॅच पण आपली लगेचच पास्तळला. नॉनस्टॉप पास्तळला जाऊ डायरेक्ट. पोचलो पालघरला. नॉनस्टॉप केळवा टू पालघर. व्ह्यू बघूया कसं काय महाराष्ट्र दिनाचा स्पेशल. बरं आता भेटले आपल्याला. आता जाऊ पाचल्याला मॅचला लगेच. नॉनस्टॉप आम्ही केळव्यावरून आलो फक्त मॅच केला. आता परत तिकडे जिंकले तिकडे परत जाऊ. ग्राउंड वरती पोचलेले आहेत पास्तळ फायर पास्तळ. फुल पब्लिक आहे ग्राउंड. पॉवर प्ले डायरेक्ट रोड पर आहे. मारलेले आहेत आणि आपली पहिली बॅटिंग आलेली आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. बघू आता कसं काय होतं. 5 ओव्हरची मॅच आहे का? हा 5 ओव्हरची मॅच आहे. 5 क्रमांकाच्या दोन संघांमध्ये पाहायला मिळतं. एका बाजूनं 60 पॉईंट दुसऱ्या बाजूनं ओपनिंगचे फलंदाज केलेत निकुंज आणि साई. बॉल क्रमांक 1. पहिला बॉल यावाला परकट केला. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका केला. डीप मध्ये फिल्डर वेगाने बॉल पर्यंत पोहोचले. तर या बॉलवर द्वितीय रन अर्जित केली आहे. सांघिक वैदिक ओपन केला फलंदाज साईच्या मातीदांगणावरती झालेला नाहीये आणि त्याच्या स्तरावरती फलंदाज निराश हताश हतबल मनाने सार्थक वन डाऊनच्या भूमिकेमध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला निकुंज याच्या पाठमधनं. आता समोरच्या फटका काहीच होता. चेंडू आणि पहिल्यामध्ये संपर्क नाहीये. बॉल येण्या अगोदर तू पाठ फिरवतोय हे सार्थकने डेफिनेटली सांगितलं असेल. आणि यस डेफिनेटली तेच सांगितलं. पण आता फटका पोचला. मिस टायमिंग लॉंग ऑफ साधा सोपा झेल सुटला गेला. आता खेळावा लागेल पुन्हा एकदा फलंदाज प्रतीक. चांगला बॉल. आता डॉट यावर फटका मध्ये फिल्डर इंटरेस्टेड. चांगला खेळ कॅरी केला. क्षेत्र गॉन. घेऊन पुन्हा एकदा प्रथमेश. हा पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आता स्विच इट केलाय. फटका पोचला. पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. क्षेत्ररक्षक पाहतोय रितेश घरातला फिल्डिंग टीम खेळत आहे. यावेळी शॉर्ट बॉल टाकला. अंतिम बॉल वरती देखील फटका पोचला. आता विकेट. आता झेल कॅरी केलाय. 2 झेल परंतु तिसरा झेल सोडणार नाही. डॉन चालला आता. खाई गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलाय. प्रतीक आहे ना. प्रतीकचा पहिला बॉल वेगवान करिता चेंडू क्रमांक 2 घेऊन यावर अप्रतिम फटका केला. सरळ बॉलला मध्ये केलं. चांगला क्षेत्र हा मात्र बाउंड्री लाईन. पुढचा बॉल पुन्हा एकदा अप्रतिम फटका केलाय. सरळ बॉलला परत मारला चौकार. पॉइंटला सलामी चौकार 4. शेवटची ओव्हर बाकी आहे. शेवटची ओव्हर समाप्त होईल. 6 बॉल शेवटचे. जिंकण्याचा प्रयत्न करतो या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये. काय करेल? मारला. मिस्टेक केलाय. मिस्टेक या बॉलवरती होईल का तर नाही. चांगला झेल कॅरी केलाय. आता क्रितेश घरीतला मोहितराच्या बाहेर परत बॉल घेते समोर.
उतरेल कोण? श्रेयस ठाकूर. रूल्स पोहोचवतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 30 सेकंदामध्ये नवीन खेळाडू हा संविधान आणून काढलंय असं म्हणायला हरकत नाही. बॉलिंग टाकायला तयार आहे. चांगला बॉल आहे चौकारानंतर मात्र डॉट बॉल आणि त्याच्यावर मात्र यावेळेस तिखट यॉर्कर सरळ जाऊन आदळतो पायावर आणि यावेळेस पंचाचं बोट आकाशाकडे. अगदी फलंदाजी मार्कवर पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता फलंदाजाने. तिकडे मात्र गलिरीचा मध्ये चेंडू अडवला जातोय. एक धाव सातपाटी गावचा वंडर बॉय वीरू बाबरे याने देखील आपल्या सातपाटी 11 संघाला मोठा संघ तयार केला. एक खेळाडू जे आहेत त्यांनी मात्र आपण घेतली जाते आणि इतक्या लांबपर्यंत येणं परत जाणं तोपर्यंत वेळ जातोय. आपण पाहू शकतो बॉल 4 मध्ये 5 ची गरज. 4 बॉल कंप्लीट चेस आहे. धावा या पूर्ण कराव्याच लागतील. 4 बॉल 5 ची गरज. चांगला बॉल इच लागले परंतु इकडे मात्र स्वप्नील बॉल अडवतील परत करतील. एक धाव पूर्ण केली. 3 बॉल 4. 3 मध्ये 4 पाहिजेत. शेवटची क्रिकेट देखील मात्र कमबॅक होईल मॅच मध्ये. डॉट बॉल आलाय. प्रथमचा इथे आपण बघू शकतो. ही मॅच ही गमावल्यानंतर वाईट बॉल बाहेर. रिफर नाही आहे. वाईट बॉल असेल बॉलवर आणखीन मजा येईल. डॉट येईल बघ. एज लागले आणि नशिबाची साथ मिळते का? काय चित्रक्षण केलंय अप्रतिम. आणि इकडे मात्र रनआउट देखील. क्रेडिट डाय करून चेंडूला अडवलंय श्रेयस. क्या बात आहे. जिवंत ठेवलंय या मॅच मध्ये भिरवाडी संघाला. आता मात्र एक चेंडू 2 धावा. यस दिजे कुठे मॅच आली कुठे. खऱ्या अर्थाने क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ का सांगितला जातो याचा जिवंत आणि ज्वलत उदाहरण आपण पाहू शकतो. एक बॉल 2 धावांची आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या. हा फट बघा. हा फट बघा. आता बघूया काय उगीच करू शकतो. स्पर्धा जिंकत नाही. काय करू शकतो उगीच आम्ही परंतु 1 मध्ये 2 ह्या बनतील का? हलक्या हाताने खेळ आहे आणि या मोठ्या भागामध्ये आले. पुढे थोडं चित्रक्षण लावलं होतं. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी येत असताना कीर्तेश सारख्या खेळाडूकडून झालंय चुकी आणि इथे मात्र सोपास. रनआउट ऍक्शन रिप्ले मध्ये बघूया. सर्व काही पणाला लावलं होतं. बरोबर थ्रो केला होता आणि आता मात्र डोक्यावर हात आणि जिथे मात्र आपण बघू शकतो नाराज खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. मध्ये जाऊ नका प्रेक्षकांनो. सर्वांना विनंती आहे मॅच चालू करायची. फिल्डिंग टीम फिल्डिंग सजवून घ्या आणि